महायुतीच्या जागावाटपावर मुंबईमध्ये अमित शहा यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर दिल्लीत भाजपच्या नेत्यांची स्वतंत्र बैठक झाली आणि ज्यातून समोर आलेल्या फॉर्म्युलानुसार शिंदेच्या शिवसेनेच्या 4 खासदारांचं तिकीट धोक्यात आल्याची माहिती आहे। या 4 मतदारसंघात भाजप आपला उमेदवार उतरवू शकते। पाहूया टीव्ही9चा स्पेशल रिपोर्ट। सभी को सीटें मांगने का अधिकार है, सभी पार्टियां है तो अपने अपने तरीके से सीटें मांगेंगे, जो वास्तविकता होगी उसके आधार पर हम तय करेंगे। महायुतीच्या जागा वाटपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलं की वास्तविकतेच्या आधारावर जागा वाटप करा, म्हणजे शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची ताकद पाहूनच विजयी होऊ शकतो का, हे पाहून किती जागा द्यायच्या हे भाजप स्पष्ट करेल। विशेष म्हणजे वक्तव्य फडणवीसांनी दिल्लीतल्या भाजपच्या नेतृत्वाशी झालेल्या बैठकीनंतर केले। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतल्या JP नड्डा आणि अमित शहांच्या बैठकीत चर्चा झालेला फॉर्म्युला म्हणजे भाजप 35 ते 37 जागांवर लढू शकतं, शिंदेच्या शिवसेनेला 8 ते 9 जागा मिळू शकतात आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3 ते 4 जागांची शक्यता आहे। शिंदे आणि अजित पवारांकडून बैठकांमध्ये भाजपवर दबाव टाकला जातोय, पण कितीही दबाव टाकला तरी सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे गट 9 आणि दादांना 4च्या वर जागा मिळणार नाहीत। सभी को सीटें मांगने का अधिकार है, सभी पार्टियां है तो अपने अपने तरीके से सीटें मांगेंगे, जो वास्तविकता होगी उसके आधार पर हम तय करेंगे। हमारा सीट डिस्ट्रीब्यूशन, हमारा टिकट डिस्ट्रीब्यूशन थोड़ा हमारे ऊपर छोड़े, कुछ मौका हमको भी दे। सारा डिस्ट्रीब्यूशन भी वही कर रहे हैं, नाम भी वही अनाउंस कर रहे हैं, आंकड़े भी वही अनाउंस कर रहे हैं, तो थोड़ा काम हमारे लिए छोड़िए, हम जब अपना काम पूरा करेंगे। फडणवीस म्हणाले त्याप्रमाणे ज्या जागांवर अंतर्गत रस्सीखेच सुरू आहे त्या शिंदेच्या शिवसेनेच्या 4 जागा आहेत। हिंगोलीत हेमंत पाटील शिंदे गटाचे विद्यमान खासदार। हिंगोली जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा मोठा मुद्दा असल्यानं भाजप ही जागा घेऊ पाहते। दुसरी जागा आहे उत्तर पश्चिम मुंबईची जागा। इथे गजानन कीर्तिकर खासदार। ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांचेच पुत्र अमोल कीर्तिकरांना तिकीट मिळणार आहे। त्यातही गजानन कीर्तिकरांच्या वयाचा विचार करता ही जागा भाजप मागते। तिसरी जागा वाशिम यवतमाळ। इथे भावना गवळींच्या विरोधात सर्वे आल्याची माहिती असल्यानं तसंच गवळींच्या विरोधातल्या लाटेमुळे एकतर संजय राठोडांनी शिंदे गटाकडून लढावं किंवा मग भाजप इथे आपला उमेदवार देऊ शकतं। चौथी जागा आहे नाशिकची। शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आहेत। भाजप या जागेवर चाचपणी करते। महायुतीत भाजपनंतर शिंदेच्या शिवसेनेचे 13 खासदार आहेत। मात्र 2019 मध्ये युतीत ज्या 23 जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या होत्या तेवढ्या जागा भाजपला द्या अशी शिंदे गटाची मागणी। मात्र तेवढ्या जागांची अजिबात शक्यता नाही आणि विद्यमान 13 जागा तरी मिळेल की नाही याचीही खात्री नाही। त्यावरूनच शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी भाजपवर हल्लाबोल करतानाच भाजपनं केसानं गळा कापू नये असा इशारा दिला। मात्र त्यानंतर फडणवीसांनीही कदमांना खडे बोल सुनावले। इथं जे चाललंय ते अतिशय घृणास्पद असं चाललंय भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या। माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, कान पकडले पाहिजेत। पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे, पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जी लोक आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही नको। मी इतके वर्ष रामदासभाईंना ओळखतो, अशा प्रकारचे स्टेटमेंट करण्याची त्यांची सवय आहे आणि टोकाचं बोलण्याची देखील त्यांची सवय आहे। कधी कधी रागाने देखील ते बोलतात। भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा सन्मानच केला, त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे। ज्या पद्धतीनं रामदास कदम आणि फडणवीसांमध्ये शाब्दिक चकमक झाली तशीच जागा वाटपावरून चकमक मुनगंटीवार आणि अजित पवार गटाचे मंत्री भुजबळांमध्ये झाली। मुनगंटीवारांच्या मताप्रमाणे आम्ही जागा घेणार नाही असं भुजबळ म्हणाले। त्यानंतर फडणवीसांनीही पुन्हा भुजबळांना वास्तविकतेची आठवण करून दिली। भुजबळ साहेबांनी जी मागणी केली ती मागणी त्यांनी व्यक्तिगत रूपामध्ये मागितली आहे। माननीय अजितदादा असतील, माननीय प्रफुल्लभाई पटेल असतील, तटकरेजी असतील, त्यांच्या पक्षाचे संघटनात्मक काम बघणारे जे नेते आहेत ते आणि अमित भाई चर्चा करून
त्याच्यावर योग्य तोडगा काढतील. मुनगंटीवार यांच्या मताप्रमाणे आम्ही सीट नाही घेणार आहोत. जे कोण आहे दिल्लीचे लोक जे आहेत, दिल्लीश्वर आहेत आणि इथले प्रमुख लोक, ते चर्चा करून जे आहेत त्या जागांचा जो आहे वाटप होईल. किमान किती जागा संदर्भात आपलं काही आम्ही सांगितलं आहे, 10-12 जागा आम्ही मागितलेल्या आहेत. साधारणपणे आम्ही सांगतो किंवा शिंदे गटाने आमचे आमदार जे आहेत सारखेच आहेत, त्यामुळे त्यांच्या एवढेच आमदार खासदारच्या जागा आम्हाला मिळायला पाहिजे ते आम्ही बोलतो. कोणी काही मागायला हरकत नाही, निर्णय वास्तविकतेवर आधारित होईल. अजित पवारांनीही घड्याळ चिन्हावर जास्तीत जास्त जागा लढवणार असं म्हटलंय. आम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावर जेवढे जास्तीत जास्त उमेदवार लढवता येईल तेवढे लढवण्याचं ठरवले. भंडारा गोंदिया प्रफुल्ल पटेल साहेबांच्या भाषणात अप्रत्यक्ष दावा केला तुम्ही भंडारा गोंदियावर. अरे मग दावा करायला तुम्हाला काय वाईट वाटतं? दावा करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. शेवटी एनडीए ठरवेल ना एकत्र बसून. विद्यमान खासदारांच्या आकड्यावर न जाता जिंकू शकतील अशाच जागा शिंदे गट आणि अजित पवार गटाला सोडाव्यात अशी भाजपची स्ट्रॅटेजी आहे. तरी आणखी एक बैठक दिल्लीत 2 ते 3 दिवसात होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अंतिम शिक्कामोर्तब होईल. मोहन देशमुखसह पंकज भानारकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.